आमच्या गाडीचा स्पीड मारला डायरेक्ट आलो रमसट पुन्हा गाडी आली ना डायरेक्ट टाकले आम्ही बोर्डामध्ये गेला हो बोर्ड वाचायला अरे वेळ वाजला तिथे जाऊन थांबलो म्हणजे मी केस वाटते एक्स्ट्रा ती लावली तशी काय मी लावली असं वाटतं ना आणि माझी हा घाट उतरला ना हा उतरून डायरेक्ट दुसरा घाट चालू तो डोंगर आहे मग तसा तो महाबळेश्वर तिथून तसं उतरायला खाली आहे का असं त्याच रोड तोच रोड आहे आपण ही रांग दिसते ना आणि प्रतापगडला असा एक फाटा वरती शेखर मात्रेच्या फक्त एवढाच केलो तो जायला पुढे काय ना असंच नाही रे 5 किलोमीटर वर तिथं काय नाही 5 किलोमीटर टेबल लँड आहे म्हणजे एकदम सपाट जमीन आहे महाबळेश्वर हरिहरेश्वर किती लांब असेल हरिहरेश्वर राहायला मागे आता इथून खाल आता एक ना माणगावनं टाकायला लागेल तुला माडवरनं टाकायला लागेल गोरेगावनं इकडून कुठं होता शॉर्टकट जाऊ शकतो इकडून कुठं शॉर्टकट होता प्रतापगड जायला किती तोच बोलला मला आपल्याला महाबळेश्वर हरिहरेश्वर पुढे आहे आता त्याला महाबळेश्वर सोलापूर तालुका हरिहरेश्वर इकडं तुला प्रतापगड चला रायगड तर रायगड आता मागे न फिरत महाडला जायचं का नाही गाडी जाईल वरती ते जायचं सासू इथं काय पण प्रतापगड जवळ आहे असं वाटतं लांब आहे अरे हा घाट उतरलास का 13 किलोमीटर एक काहीतरी करा रायगड प्रतापगड चढायला कसा आहे काय डायरेक्ट वर परत गाडी जाऊया बघणार काय आहे किल्ला शिवाजी महाराजांची चालू मंदिर असेल ना मंदिर नाही का बघायला काय छोटस मंदिर आहे किल्ला बघण्यासारखा आहे रायगडला केलाय प्लॅन वरती महाबळेश्वर दोन्ही पण होतील प्रतापगड गेला ना संध्याकाळी रिटर्न पाचाडला जायचा पाचाडला जायचा स्टे करायचा सकाळी रायगड करायचा उतरला का घरी आणि आता मानगावला सांगितलं स्टे तो कोण करेल मानगावला उतरू प्रतापगडला जेवायला भेटेल काय प्रतापगडला सगळंच आहे वाटतं प्रतापगडला खाली धाब्या पण आहे क्रॉसिंग